नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोल्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे एका आरोपीकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सतर्कतेने मोठी कारवाई केली आहे। दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात नाकाबंदी सुरू असताना रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे आणि डीबी पथकाने संशयित इसमाला ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान आरोपी शब्बीर उर्फ शब्या हुसेन बेनीवाले वय वर्ष 32 राहणार गवडीपुरा अकोला याच्याकडून तब्बल 32 इंच लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या या तलवारीची अंदाजे किंमत सुमारे 1200 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना शस्त्र बाळगल्या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्टच्या कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शहरात संभाव्य अनुचित घटना टळली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक BP रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे।